नाशिकमधील सातपुरा परिसरातून एका व्यक्तीचा टॅब चोरी जातो आणि टॅब चोरी गेल्यानंतर जवळपास त्याला 2 ते 3 दिवसानंतर एक फोन येतो आणि फोन आल्यानंतर त्याला सांगितलं जातं की तुझा टॅब मी चोरला आहे आणि त्या टॅबमध्ये तुझ्या आणि तुझ्या मैत्रिणीसोबतचे असलेले भरपूर काही व्हिडिओ आहेत, फोटो आहेत, सर्व काही माझ्याकडे आहे. त्यामुळे तुला जर हा टॅब परत पाहिजे असेल तर तू मला 12 लाख रुपये दे. अशा प्रकारची मागणी सदरील चोर जो की ते टॅब चोरलेला असतो तो त्या व्यक्तीला करतो. त्या व्यक्तीला फोन आल्यानंतर तो व्यक्ती या संदर्भात विचार करतो आणि सुरुवातीला त्या तरुणाची मागणी पूर्ण करण्याचा विचार देखील करतो. कारण त्या टॅबमध्ये त्याचे वैयक्तिक जे मैत्रिणीसोबतचे फोटो होते, व्हिडिओ होते, ते सर्व त्याच्यामध्ये होते आणि ते सर्व पूर्णपणे नग्न अवस्थेमध्ये होते. त्यामुळं सदरील व्यक्तीने तिची अट मान्य केली आणि त्याला 12 लाख रुपये देण्याचं मान्य केलं. सुरुवातीला त्याने 10,000 रुपये त्याच्या खात्यावर टाकून दिले आणि खात्यावर टाकल्यानंतर सदरील व्यक्तीने सांगितले की जर या संदर्भात कोणाला माहिती झाली तर मी सर्व जवळपास तुझे 200 व्हिडिओ आहेत ते सर्व मी सोशल मीडियावर व्हायरल करेन. आता एवढं झाल्यानंतर मग सदरील जो ज्येष्ठ व्यक्ती होता त्या व्यक्तीने पुन्हा नंतर 50,000 रुपये द्यायचे ठरवलं. आता हे गुरुवारी म्हणजे जवळपास काल परवाच्या दिवशी म्हणजे दिनांक 2 एप्रिल रोजी हे 50,000 रुपये द्यायचे ठरलं होतं. आता त्यानुसार मग तो संशयित जो होता तो पैसे घेण्यासाठी येणार होता. मात्र त्यापूर्वी हा जो ज्येष्ठ नागरिक होता त्याने पोलीस ठाण्यामध्ये एक फिर्याद दिली होती. पोलीस आयुक्तांनी आणि त्यांच्या टीमने अशी 2 पथकं तयार केले. एक सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार केलं आणि गुन्हे शाखा युनिट 2 अशी 2 स्वतंत्र पथकं तयार केली आणि त्यानुसार आरोपीचा शोध घेणं सुरू झालं. 50,000 रुपये घेण्याचं ठरलं होतं. मात्र संशयित टोळी पैसे स्वीकारतानाच पोलिसाच्या हाती लागली. मात्र ज्या लोकांनी पैसे स्वीकारले होते त्यामध्ये जो व्यक्ती ब्लॅकमेल करीत होता तो व्यक्ती त्यामध्ये नव्हता. तो व्यक्ती आडगाव शिवारातील 10वा मैल परिसरात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मग आता त्या ठिकाणाहून तो पळून जाईल असं शंका पोलिसांना होती. त्यानुसार पोलिसांनी त्या आजूबाजूला सापळा रचला आणि सापळा रचून सर्व बाजूनी त्याला पूर्णपणे वेढा दिला आणि अतिशय एकदम सिने स्टाईल पद्धतीने त्या आरोपीच्या मुसक्या देखील आवळल्या. मात्र ज्या पद्धतीनं त्याच्या टॅबमध्ये ज्या प्रकारचे व्हिडिओ होते, वैयक्तिक व्हिडिओ होते, त्यावेळेस असे व्हिडिओ काढणं किती गैर ठरू शकतं हे आजच्या एका प्रसंगावरून आपल्याला लक्षात येते. आता त्याचा टॅब चोरी गेला होता. मात्र त्याने सुरुवातीला 10,000 रुपये दिले. मात्र 50,000 देताना हे सर्व पोलिसांच्या कानावर घातलं. त्यामुळं त्याला यामधून सुटका मिळाली. अन्यथा जर हा ज्या पद्धतीने मागणी करतोय त्या पद्धतीने पैसे टाकत राहिला तर याच्याकडून अजून मोठ्या प्रमाणात पैसे त्याने वसूल केले असते. मात्र अशा प्रकारचे व्हिडिओ, फोटो आपल्या टॅबमध्ये असतील, मोबाईलमध्ये ठेवू नका. कारण जेणेकरून जे लोक आहेत ते तुम्हाला कुठेही ब्लॅकमेल करायला मागे पुढे पाहत नाहीत. त्यामुळे तुम्ही सतर्क राहा, काळजी घ्या. नंतर पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.